नमस्कार सर्वांना, आरवीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. बघा, हे सर्व प्रश्न पहा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी काय विचारलाय, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. आता ययाती ही कादंबरी कोणाची होती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. ययाती या कादंबरीचे लेखक वि. स. खांडेकर हे होते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा, प्रश्न क्रमांक दुसऱ्या या ठिकाणी काय विचारलाय, चोराच्या मनात चांदणे. बघा, या ठिकाणी एक म्हण आहे, चोराच्या मनात चांदणे. या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? बघा, सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर आलं का? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. वाईट बघा जो काही कृती करतो त्याची कृती बघा उघडकीस येईल म्हणून बघा त्याला नेहमी भीती वाटत असते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी या म्हणीचा योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, अबब केवढा मोठा साप. बघा, या ठिकाणी या वाक्यामध्ये अबब उद्गारवाचक चिन्ह आहे, केवढा मोठा साप उद्गारवाचक चिन्ह आहे. हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? मग कोणत्या यायला पाहिजे? हे बघा, हे विद्यार्थी मित्रांनो बघा, हे वाक्य कोणत्या यायला पाहिजे? उद्गारार्थी वाक्य आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथ्या या ठिकाणी काय विचारलाय, लिंग वचनानुसार गटामध्ये न बसणारा शब्द कोणता आहे? बघा, त्या ठिकाणी 4 शब्द आहेत. यामध्ये बघा लिंग वचनानुसार गटामध्ये कोणता शब्द बसत नाही? वाडा, बघा तो वाडा. ग्रंथ, तो ग्रंथ. रुमाल, तो रुमाल. बघा, या ठिकाणी पुस्तक, तो पुस्तक होईल का? ते पुस्तक व्हायला पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी लिंग वचनानुसार बघा ऑप्शन क्रमांक 4 बघा पुस्तक या ठिकाणी विसंगत पर्याय आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? कमळ या शब्दाचा कोणता शब्द या ठिकाणी समानार्थी शब्द नाही? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, पद्म म्हणजे काय असतो? पद्म म्हणजे कमळ. सरोज म्हणजे कमळ. अंबुज म्हणजे कमळ. आचल म्हणजे कमळ असतो का? नाही. म्हणजे या ठिकाणी आचल हा शब्द कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. आता या ठिकाणी 4 शब्द आहेत पहा. या ठिकाणी बघा विरुद्धार्थी शब्दाचे जोड्या आहेत. बघा, तीक्ष्ण, तीक्ष्णच्या विरुद्धार्थी काय आहे? बोथट आहे, बरोबर आहे. भरती येणे, ओहोटी होणे. भरती, ओहोटी. बघा, या ठिकाणी विरुद्धार्थी बरोबर आहे. फायदा होणे, फायदा, नफा. बघा, या ठिकाणी सुकाळ, दुष्काळ. सुकाळ, दुष्काळ. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पण बरोबर आहे. फायदा, नफा. आता फायदा, नफा बरोबर आहे का? हे नाही. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 शब्द या ठिकाणी विरुद्धार्थी चुकीची जोडी व्हायला पाहिजे. विषय क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलाय, स्वामी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? आता स्वामी ही कादंबरी कोणाची होती? बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? रणजित देसाई. स्वामी ही कादंबरी कोणाची होती? रणजित देसाई यांची कादंबरी होती, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 8 या ठिकाणी काय विचार, दिवसेंदिवस. दिवसेंदिवस या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. दिवसेंदिवस या शब्दामध्ये समास कोणता आला पाहिजे? अव्ययभाव समास, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कृत्रिम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? बघा, कृत्रिम. बघा, कृत्रिमचा विरुद्धार्थी शब्द कोणता असेल? नैसर्गिक. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक 10 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, खालील विरामचिन्हापैकी अर्धविराम बघा कोणता आहे? अर्धविराम या ठिकाणी विरामचिन्ह कोणतं असेल? बघा, या ठिकाणी हे क्वेश्चन मार्क कोणता? हे प्रश्नार्थक चिन्ह आहे. क्वेश्चन मार्क कोणता असेल? हे क्वेश्चन मार्क बघा या ठिकाणी हे प्रश्नार्थक चिन्ह आहे. बघा, हे ऑप्शन क्रमांक 2चं कोणतं आहे? अर्धविराम आहे. या ठिकाणी आपल्याला काय बघा, हे ऑप्शन क्रमांक 2चं कोणतं आहे? उद्गारवाचक चिन्ह आहे. या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, अर्धविराम कोणता असेल? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 अर्धविराम आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा संपूर्ण बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, हिंदी व्याकरण, परिसर अभ्यास, विज्ञान, सामाजिक शास्त्र सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF सोबत उत्तरासोबत आहेत. बघा, ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299
फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हे करायचं आहे. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी काय विचारलं आहे, रोमन सम्राट अलेक्झांडर यांचा भारतातील प्रतिनिधी, बघा भारतातील त्यांचा प्रतिनिधी कोण होता, त्यांचा पराभव पहा चंद्रगुप्त मौर्य यांनी केला होता. बघा आता अलेक्झांडर, बघा रोमन सम्राट अलेक्झांडर यांचा भारतातील प्रतिनिधी कोण होता, तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे, सेल्युलस निकेटर. बघा यांचा पराभव कोणी केला होता, चंद्रगुप्त मौर्य यांनी केला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा या ठिकाणी काय विचारलं आहे, बारडोली सत्याग्रह बघा खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वामध्ये झाला होता. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, बारडोली सत्याग्रह विद्यार्थी मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वामध्ये बारडोली सत्याग्रह झाला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणतं राज्य भाषिक राज्य म्हणून सर्वात प्रथम अस्तित्वात आले होते. बघा हा पण प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. भाषिक आधारावर स्थापन झालेलं भारतामधलं पहिलं राज्य कोणतं होतं. सर्वांचं योग्य उत्तर आलं का, पहा भाषिक आधारावर स्थापन झालेलं भारतामधलं या ठिकाणी बघा आंध्र प्रदेश या ठिकाणी भारतामधलं पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे आंध्र प्रदेश. भाषिक आधारावर स्थापन झालेलं आंध्र प्रदेश भारतामधलं पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, गोसीखुर्द हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. गोसीखुर्द हे धरण विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. सर्वांचे योग्य उत्तर आलं का, गोसीखुर्द हे धरण भंडारा या जिल्ह्यामधलं बघा महत्त्वपूर्ण धरण आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेचं कलम 51A. भारतीय राज्यघटनेचं कलम 51A हे कशासंबंधीचं कलम आहे. बघा हा प्रश्न बघा गेल्या वर्षी परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेचं कलम 51A विद्यार्थी मित्रांनो मूलभूत कर्तव्य यांच्या संबंधीचं कलम आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे. आता याचं योग्य उत्तर केलं पाहिजे. सरदार सरोवर हा प्रकल्प नर्मदा नदीवरचा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांचं संशोधन कोणत्या विषयाशी होते. भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना बघा यांचं संशोधन कृत्रिम जनुक यांच्याशी बघा त्यांचे संबंधित बघा संशोधन विषय होता कृत्रिम जनुक. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मराठीमधील गाजलेली हिंदू ही कादंबरी खालीलपैकी कोणत्या लेखकाची कादंबरी आहे. बघा हिंदू ही कादंबरी कोणाची कादंबरी आहे. सर्वांचं बघा योग्य उत्तर आलं का, हिंदू ही कादंबरी कोणाची होती, भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, विश्वकर्मा म्हणून खालीलपैकी कोणाला संबोधतात. बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आले पाहिजे. स्वामी परमहंस यांना पहा विश्वकर्मा म्हणून ओळखतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पीतक्रांती बघा खालीलपैकी कोणत्या पिकासंबंधीची क्रांती. पीतक्रांती कोणत्या क्षेत्रातली क्रांती असेल, तर पीतक्रांती विद्यार्थी मित्रांनो तेलबिया उत्पादनासंबंधीची क्रांती कोणती असेल. बघा अन्नधान्य उत्पादन कोणती क्रांती होती, हरित क्रांती. बघा या ठिकाणी पीतक्रांती कोणती आहे, तेलबिया संबंधी पीतक्रांती आहे. बघा विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं आहे, अद्री आणि शैल. बघा आता मराठी व्याकरणचे या ठिकाणी प्रश्न सुरू आहेत. अद्री आणि शैल हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. बघा झाला होता प्रश्न आपल्याकडे, आद्री म्हणजे काय असतो, आद्री अचल शैल. बघा आद्री म्हणजे पर्वत असतो, म्हणजे आद्री आणि हे शैल हे शब्द काय असतील, पर्वत या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा पहा, आवश्यक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. आता आवश्यक एखाद्याला गोष्ट एखादी आवश्यक असते, आवश्यक अनावश्यक म्हणजे अनावश्यक या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी कोणती. मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी कोणती असेल, यमुना पर्यटन मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी आहे. यमुना पर्यटन कादंबरी कोणाची होती, बाबा पदमनजी यांची कादंबरी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, ज्या ठिकाणी दोन नद्या एकत्र मिळतात, ज्या ठिकाणी दोन नद्या एकत्र मिळतात त्या ठिकाणाला आपण काय म्हणतो, संगम म्हणतो. पहा ज्या ठिकाणी दोन नद्या एकत्र मिळतात संगम असतो, ज्या ठिकाणी तीन नद्या एकत्र मिळतात त्यांना आपण काय म्हणतो, त्रिवेणी संगम. विषय क्रमांक पुढचा, खालील या ठिकाणी मन पूर्ण करा. नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा. बघा नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे.
विषय क्रमांक पुढचा, मराठीतील आद्य चरित्रकार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? मराठीमधील आद्य चरित्रकार असे कोणाला म्हणतात? योग्य उत्तर काय आले पाहिजे? संत नामदेव महाराजांना मराठीमध्ये बघा मराठीतील आद्य चरित्रकार त्यांना म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आणि, व किंवा परंतु हे शब्द कोणत्या जाती शब्द असतील? बघा वाक्यामध्ये हे शब्द येतात. व, आणि, परंतु, किंवा हे शब्द बघा वाक्य जोडण्याचं काम करतात. दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडणाऱ्या आपण त्या शब्दांना काय म्हणतो? उभयन्वयी अव्यय. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. पुढील शब्दापैकी वेगळा शब्द निवडा. माणुसकी, गुलामगिरी, पाटीलकी, लबाड. लबाड बघा या ठिकाणी वेगळा शब्द आहे. बघा माणुसकी, गुलामगिरी, पाटीलकी हे भाववाचक नाम आहेत. लबाड या ठिकाणी भाववाचक नाम नाही. लबाडचं भाववाचक नाम काय होईल? लबाड, लबाडी. विषय क्रमांक पुढचा पहा. मी चित्रपट पाहत असे. मी चित्रपट पाहत असे हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य असेल? बघा रीती वर्तमान काळाचं वाक्य आहे का हे? मी चित्रपट पाहत असे. बघा भूतकाळामध्ये गेलं ते. मी चित्रपट पाहत असे कोणता? पण रीती भूतकाळ. मी चित्रपट पाहत असे वाक्य कोणतं आहे? रीती भूतकाळाचं वाक्य आहे. विषय क्रमांक पुढचा, हे परमेश्वरा त्यांचे रक्षण कर. हे परमेश्वरा त्यांचे रक्षण कर. आता वाक्य स्वार्थी आहे का? आज्ञा आहे का वाक्यामध्ये? संकेतार्थी आहे का? नाही. स्वार्थी नाही, मग कोणता असेल? हे परमेश्वरा त्यांचे रक्षण कर. बघा हे आज्ञार्थी या प्रकारचं वाक्य आहे. मुख्यालय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? मुख्यालय या शब्दामध्ये कोणती संधी यायला पाहिजे? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? मुख्यालय बघा या शब्दामध्ये विद्यार्थी मित्रांनो स्वर संधी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, विवाहात मोठी गर्दी झाली. विवाहात मोठी गर्दी झाली या ठिकाणी अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा. आता विवाहात या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे. विवाह शब्द आहे. विवाह या ठिकाणी त हा प्रत्यय लागलाय. त. आता त, इ, आ हे प्रत्यय कुठे असतात? त, इ, आ बघा प्रत्यय विद्यार्थी मित्रांनो कुठे असतात? सप्तमी विभक्तीचे प्रत्यय. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. आई बाप या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? आई बाप एक शब्द आहे. या शब्दामध्ये समास कोणता यायला पाहिजे? आई बाप या शब्दामध्ये इतरेतर द्वंद्व समास यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. तो रोज अभ्यास करतो. तो रोज अभ्यास करतो हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं असेल? कर्मणी, सकर्मक भावे, अकर्मक भावे, कर्तरी. सकर्मक कर्तरी कोणता असेल हे? तो रोज अभ्यास करतो. सकर्मक कर्तरी. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. पुढील शब्दापैकी एकवचनी शब्द ओळखा. 4 शब्द आहेत पहा. एकवचनी शब्द ओळखा. सुई, सुई, सुया. म्हणजे सुया हा शब्द अनेक वचनी आहे. सुई, सुया अनेक वचनी. फुले, फूल, फुले. फुले पण या ठिकाणी अनेक वचनी आहे. विटा, वीट, विटा. म्हणजे विटा या ठिकाणी अनेक वचनी आहे. मिरी, मिरी, मिरे. आता मिरी हे शब्द या ठिकाणी मिरी एक वचनी आहे. मिरी, मिरी, मिरे. मिरे अनेक वचनी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी एक वचनी जो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा पहा. काही तपशील द्यायचा असल्यास. काही तपशील द्यायचा असल्यास त्यापूर्वी कोणत्या प्रकारची विरामचिन्हे वापरतात? बघा या ठिकाणी काही तपशील द्यायचा असल्यास त्यापूर्वी विसर्ग या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात. विषय क्रमांक पुढचा, समूहवाचक शब्द ओळखा. जहाजांचा काय असतो? जहाजांचा काफिला असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा. जोराचा वारा सुटला आणि पाऊस आला. जोराचा वारा सुटला आणि पाऊस आला या वाक्यामध्ये बघा आणि आलेला आहे. ज्या वाक्यामध्ये व, आणि, किंवा, परंतु असे शब्द येतात त्यांना आपण काय म्हणतो? संयुक्त वाक्य म्हणतो. पहा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 19, अ, इ, उ, अ, ए हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? सजातीय आहेत का? सारखे आहेत का? अ, आ, इ, उ, उ आहेत का? ते कोणते असतील? अ, आ, इ, उ, उ हे सजातीय असतील. अ, इ, उ, अ, ए हे विजातीय आहेत ना? वेगवेगळे आहेत म्हणजे कोणत्याला पाहिजेत? विजातीय या प्रकारचे आहेत. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी विजातीय स्वर या प्रकारचे आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा. अज्ञातवासी हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? अज्ञातवासी बघा सर्वांनी सांगायचे. आत्माराव रावजी देशपांडे यांचं बघा टोपण नाव काय होतं? आत्माराव रावजी देशपांडे बघा यांचं नाव अनिल होतं. बघा या ठिकाणी चिंतामण त्र्यंबक खालोणकर. चिंतामण त्र्यंबक खालोणकर यांचं टोपण नाव काय आहे? आरती प्रभू आहे. या ठिकाणी काय विचारले? अज्ञातवासी. आता अज्ञातवासी हे टोपण नाव कोणाचं यायला पाहिजे? दिनकर गंगाधर केळकर यांचं या ठिकाणी अज्ञातवासी त्यांचं टोपण नाव. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा. विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे कृत्य. विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे कृत्य आपण त्यांना काय म्हणतो? अतिक्रमण. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे.
विषय क्रमांक पुढचा पहा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या काव्यपंक्तीमध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? बघा, व्यतिरेक अलंकार यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, क्रियावाचक मूळ शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात? क्रियावाचक मूळ शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात? तर त्यांना धातू असे म्हणतात. पहा, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढे लेखनी याचा अनेक वचन करायचं आपल्याला. लेखनी बघा, एक वचन, लेखनी, लेखण्या, अनेक वचन. विषय क्रमांक पुढचा पहा, गंभीर या शब्दाचं भाववाचक नाम काय होईल? गंभीर, गंभीरता, गंभीरपणा, गांभीर्य. गंभीरचं गांभीर्य यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. पुढील पर्यायापैकी विशेष नाम ओळखा. नदी, सामान्य नाम. पर्वत, सामान्य नाम. झाड, सामान्य नाम. मुंबई या ठिकाणी विशेष नाम आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अंग टाकणे या ठिकाणी वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. अंग टाकणे म्हणजे काय असतो? अशक्त होणे. ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा, पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण? पांगिरा ही कादंबरी कोणाची आहे? पांगिरा बघा, ही कादंबरी विश्वास पाटील यांची कादंबरी पांगिरा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पुढील विरुद्ध आरती शब्दाची चुकीची जोडी ओळखा. वरिष्ठ, कनिष्ठ, बरोबर आहे. विकास होणे, ऱ्हास होणे, बरोबर आहे. विजय होणे, पराजित होणे, बरोबर आहे. शीतल म्हणजे थंड, मग शीतलच्या विरुद्ध गरम यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 विरुद्ध आरती शब्दाची चुकीची जोडी आहे. बघा, संस्कृत भाषेमधून जसेच्या तसे आलेल्या शब्दांना खालीलपैकी कोणत्या प्रकारचे शब्द म्हणतात? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. संस्कृत भाषेमधून जसेच्या तसे आलेल्या शब्दांना आपण काय म्हणतो? तत्सम शब्द म्हणतो. पहा, तत्सम शब्द. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सोने या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? सोने बघा, या ठिकाणी कोणता यायला पाहिजे? हेम म्हणजे सोने असतो. हेम, कांचन. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी हेम हा शब्द काय आहे? सोने या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश. बघा, या ठिकाणी बघा, एखादी जमीन आहे, त्या जमिनी बघा चारही बाजूनी पाणी आहे. आपण त्यांना काय म्हणतो? बेट म्हणतो. पहा, बेट. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. हळूहळू होत जाणारा बदल. हळूहळू होत जाणारा बदल आपण त्यांना काय म्हणतो? उत्क्रांती म्हणतो. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. या ठिकाणी काय विचारलं आहे? वाक्प्रचार. अंग धरणे म्हणजे काय असतो? लट्ट होणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा, अडकिता हा शब्द कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे. आता अडकिता हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आला होता? तर अडकिता हा शब्द कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? दासबोध, मनाचे श्लोक. बघा, संत रामदास महाराज. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, शब्दाची जात ओळखा. त्याला भूक लागली आहे. आता समजा एखादं वाक्य आहे, त्याला भूक लागली आहे. या ठिकाणी त्याला या शब्दाची आपल्याला जात ओळखायची. नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो? सर्वनाम म्हणतो. म्हणजे त्याला या ठिकाणी सर्वनाम आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. मी कादंबरी वाचत होतो. बघा, वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा काळ यायला पाहिजे? कादंबरी वाचत होतो. पूर्ण आहे का? नाही. अपूर्ण यायला पाहिजे, पण कोणता? बघा, मी कादंबरी वाचत होतो, अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. विद्यार्थी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? विद्यार्थी, विद्या प्लस अर्थी. कोणती संधी यायला पाहिजे? स्वर संधी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. गायीने गवत खाल्ले. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. गायीने. बघा, या ठिकाणी गाय शब्द आहे. ने हा प्रत्यय लागलाय. नेएशी हे प्रत्यय कुठं असतात? तृतीय विभक्तीमध्ये असतात. पहा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रतिवर्ष या शब्दामध्ये समास कोणता यायला पाहिजे? प्रतिवर्ष म्हणजे प्रत्येक वर्षी. ज्या समासामधलं पहिलं पद हे खूप महत्त्वाचे असते, तो समास कोणता असतो? अव्ययभाव समास. प्रतिवर्ष या ठिकाणी कोणता यायला पाहिजे? अव्ययभाव समास. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं आहे? नदी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता नदीचा कोणता यायला पाहिजे? आर्णव म्हणजे काय असतो? आर्णव. बघा, मागच्या परीक्षेमध्ये प्रश्न होता. आर्णव म्हणजे समुद्र. नदी म्हणजे सरिता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य समानार्थी शब्द आहे.
आरंभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आता आरंभ म्हणजे काय असतो? एखाद्या गोष्टीला आपण आरंभ करतो बा, आरंभ म्हणजे सुरुवात करणे. आता सुरुवात करण्याच्या मग विरुद्धार्थी घ्यायला पाहिजे शेवट. आरंभाच्या विरुद्ध या ठिकाणी शेवट आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. घरदार नसलेला. घरदार नसलेला आपण काय म्हणतो? अनाथ, बेघर, पोरका यापैकी नाही. घरदार नसलेला म्हणजे कोण असतो? बेघर. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा. हाताचा मळ असणे. हाताचा मळ असणे वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. हाताचा मळ असणे म्हणजे काय असतो? एखादी गोष्ट सहज शक्य असणे. ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. अलंकारिक शब्द कोणता आहे? नंदी बैल. आता नंदी बैलचा अर्थ काय आला पाहिजे? समोरची व्यक्ती जे म्हणेल ते हो म्हणणारा, आपण त्यांना काय म्हणतो? नंदी बैल. त्याचा अर्थ ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. हिंदू या कादंबरीचे लेखक झाला होता प्रश्न आपल्याकडे. हिंदू ही कादंबरी कोणाची आहे? भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. मुलांनो, मुलांनो विभक्ती कोणती असेल? मुलांनो हाक मारणे. संबोधन विभक्ती आहे बघा. संबोधन विभक्ती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक मुख्यालय. मुख्यालय या शब्दामध्ये स्वर संधी आहे. विषय क्रमांक पुढचा. मी अभ्यास केला होता. मी अभ्यास केला होता. वाक्यातली क्रिया पूर्ण आहे? पूर्ण आहे. मग कोणत्या आल्या पाहिजे? मी अभ्यास केला होता. हे पूर्ण भूतकाळाचं वाक्य. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. आधुनिक मराठी कादंबरीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? आधुनिक मराठी कादंबरी जनक कोणाला म्हणतात? ह ना आपटे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. नरेंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. नरेंद्र. नरेंद्र म्हणजे काय असतो? नरेंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द नरेंद्र म्हणजे राजा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. पुढील शब्दाची चुकीची जोडी ओळखा. बघा हा या ठिकाणी शेवटचा प्रश्न आहे. पुढील शब्दापैकी चुकीची जोडी ओळखा. घोडा, वाजी, सूर्य, अरुण, आठवण, स्मरण, कमळ, कांचन. बघा या ठिकाणी शब्द आहे आणि त्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. या ठिकाणी बघा चुकीची जोडी कोणती असेल तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक सर्वांनी करायचं आहे. सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला बघा महा TET परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघायचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.